शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुमिटोमो या कंपनीच्या बोर्निओ या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपले चॅनल हे नवीन चॅनल आहे. तुमचे सहकार्य चॅनलला लाभले तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, बोर्निओ या कीटकनाशकात आपल्याला इटोक्झाझोल 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. हे एक शक्तिशाली अकारिसाईड आहे जे पिकांना लाल कोळीच्या हल्ल्यापासून रोखण्यासाठी वापरले जाते. हे माईटच्या वाढीवरती नियंत्रण देते व अंडी, आळ्या आणि माईट यांच्या संपर्कात आल्यावर चांगले काम करत असते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे माईटच्या चिटिन बायोसिंथेसिसवर परिणाम करते. त्यामुळे त्यांचे वरचे जे काही आवरण आहे, म्हणजे वरची जी काही त्वचा आहे, ही नष्ट होत असते व त्यांना मारत असते. बोर्निओ हे अंडी, आळ्या व माईट यांच्या ज्या काही फिमेल येतात, म्हणजे ज्या काही अंडी घालणाऱ्या ज्या काही फिमेल येतात, तर यांच्यावर प्रभावी नियंत्रण आपल्याला देत असते. याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे कीटक हे पानाच्या खालच्या बाजूस जरी लपून बसलेले असले तरी आपल्याला चांगल्यापैकी नियंत्रण हे देत असते. शेतकरी मित्रांनो, आपण पर्यावरणीय दृष्ट्या जर का बघितलं तर हे एक सुरक्षित असे कीटकनाशक आहे व याचा वापर आपण आपल्या पिकातील जो की लालकोळी येत असतो, तर या लालकोळीच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला प्रतिपान 3 ते 5 कोळी दिसत असतील तर पहिली फवारणी आपण करावी व प्रादुर्भाव जर का जास्त झाला तर आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचे जर का आपण प्रमाण बघितले तर याचे एकरी प्रमाण आपण 120 ते 140 मिली प्रति एकर आपण घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 25 मिली घेऊन फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीने याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 1 ते 2 तासाची आहे. म्हणजे आपण बोर्निओची फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर जर का पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कोळीनाशक आहे व याचा वापर आपण भाजीपाला व फळवर्गीय पिकात जो की लालकोळी येत असतो, तर या लालकोळीच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तरी वापर करत असताना कंपनीच्या लेबलच्या सल्ल्याने आपण जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमिटोमो या कंपनीच्या बोर्निओ या कोळीनाशकविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.